नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या 8वी ते 10वी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी म्हणजे इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी SETF म्हणजे इंग्लिश टीचर फोरम नावाचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे चेस अंतर्गत. त्याचं जे ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे त्याचं डिफॉल्ट पासवर्ड देण्यात आलेला आहे आणि ते पासवर्ड बदलून आपल्याला आपला नवीन पासवर्ड ठेवायचा आणि ट्रेनिंग सुरू करायची. तर ती पासवर्ड कसं बदलायचं आणि ट्रेनिंग कशी सुरू करायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सगळ्यांचे एकदा स्वागत. आणि माझ्या चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सगळ्यात पहिले तुम्ही मोबाईलमधला जो ब्राउझर असेल तो ओपन करायचा आहे. सरासरी क्रोम हाच ब्राउझर तुम्ही वापरावा असं मी सगळ्यांना विनंती करेल. आता ही सध्या ती वेबसाईट आहे. वेबसाईट कोणी मी तुम्हाला दाखवून देतो. ही वेबसाईट आहे EnglishOnline.io. ठीक आहे ना. याला फक्त गो करायचं आहे. नेटची स्पीड थोडी स्लो असेल तर थोडासा वेळ जास्तीचा लागू शकतो, तर प्रतीक्षा करा. ठीक आहे, पेज रिफ्रेश होतो आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की 3 टिपक्यांना टच करून किंवा तिथं ॲरो असू शकतो एक बाण वरच्या साईडला आल्यानंतर इथं डेस्कटॉप साईड हा ब्ल्यू रंगाचा आहे का चेक करून घ्या. नसेल तर तो ब्ल्यू करून घ्या, म्हणजे त्याला टच करून ओके करा. ठीक आहे. नंतर ओपन केल्यानंतर म्हणजे हा PC सारखा एक फाईल्स ओपन होतील. नंतर इथं पाहू शकतात तुम्ही, इथं हा सध्या डॅशबोर्ड आहे. ठीक आहे. डॅशबोर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले लॉग इनचं ऑप्शन आपल्याला पाहायचं आहे. लॉग इन कुठे दिसतं आहे का. ठीक आहे. आता हे माझ्याच लॉग इनवर आलेलं आहे म्हणून याला मी लॉग आउट करतो. एकदा तुम्हाला समजायला सोपं जाईल. खरं एकदा लॉग इन केल्यानंतर ते बाहेर निघत नाही. ते पाहू शकता तुम्ही ऑनलाईन ETF. आता मी लॉग इन आउट केलं आहे तर तुम्हाला ते दिसतं. असा पेज ओपन होईल. ओपन झाल्यानंतर इथं लॉग इन दिसतं आहे. लॉग इनला टच करायचं आहे. लॉग इनला टच केल्यानंतर एक परत असं एक पेज ओपन होणार आहे. यामध्ये 3 लॉग इन आहेत. एक लॉग इन आहे मेंबर, ठीक आहे ना. सेकंड ऑफ मॉडेटर आहे आणि नंतर MER म्हणून 3 ऑप्शन आहेत. आपल्याला सगळ्यात पहिले मेंबरलाच करायचं आहे. सगळ्यांना जे ट्रेनिंग लाभार्थी आहेत त्याने मेंबरला टच करायचं आहे. लॉग इन ॲज अ मेंबर टच केल्यानंतर परत एक लॉग इन ओपन होईल. थोडंसं वेळ लागू शकतो नेटची स्पीड स्लो असेल तर. मित्रांनो, माझे चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, माझ्या चॅनल तुम्हाला टेक्निकलविषयी सगळी माहिती उपलब्ध होईल. किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात की नेमकं कोणत्या याच्यावर तुम्हाला अडचण येते आहे. कोणतीही अडचण असेल टेक्निकल संदर्भात तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहू शकतात. मी त्यावरही नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. त्यानंतर ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले या ट्रेनिंग लाभार्थ्यांना काय केलं, डिफॉल्ट पासवर्ड आणि युजर नेम देण्यात आलेला आहे. तर UDAS नंबर हा सगळ्यांचा डिफॉल्ट युजर नेम आहे. ठीक आहे. जसं माझ्या शाळेचं मी इथं टाकणार आहे. आणि नंतर पासवर्ड हा सगळ्यांना डिफॉल्ट जो दिलेला आहे तो आहे इंग्लिश ऑनलाईन. जी वेबसाईट आहे त्याच नावाने त्याचा डिफॉल्ट पासवर्ड सगळ्यांना शाळेचा देण्यात आलेला आहे. तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. ठीक आहे ना. तर मी थोडंसं पॉज करून टाकून घेतो. आता पासवर्ड मी टाकलेला आहे आणि इथं पाहू शकतात कीप मी साइन इन, याला ब्ल्यू करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला पासवर्ड विसरला तरी अडचण येणार नाही. म्हणजे लॉग इन त्यात ते राहील तशीच. ठीक आहे. आता मी लॉग इन करतो आहे. आता या प्रकारे तुमच्या शाळेचा तो डॅशबोर्ड ओपन होऊन जाईल. आणि इथे पाहू शकता तुम्ही सक्सेस वेलकम युअर डॅशबोर्ड, युअर युजर नेम इज दिलेला आहे. प्लीज गो टू माय अकाउंट अँड एडिट युअर प्रोफाईल अँड चेंज पासवर्ड म्हणतो आहे. तो पासवर्ड चेंज करून जाईल. डिफॉल्ट जो पासवर्ड आहे तो बदलून घ्यायचा आहे. तर वरती साईडला तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी माय अकाउंट नावाचा एक आयकॉन आहे, त्याला टच करायचं आहे. आणि त्यामध्ये परत तुम्हाला चेंज पासवर्ड म्हणायचं आहे. त्याच्या आधी वरती तुम्हाला दिसतं आहे प्रोफाईल, तर प्रोफाईलला तुम्हाला टच करायचं आहे पहिले. ठीक आहे ना. प्रोफाईलला बी टच करतो आहे. आता जे शिक्षक ट्रेनिंग घेणार आहे इंग्रजी विषयाचं त्यांचा इथं काय करायचं, पूर्ण डाटा आपल्याला भरायचा आहे. जसं मी इथं भरून ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिले डिफॉल्ट इथं UDAS नंबर आलेला आहे प्रत्येक शाळेचा, जो काही लॉग इन असेल उघडलेली त्या लॉग इनचं. नंतर तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे. नंतर लास्ट नेम, नंतर तुमची ईमेल ID. ठीक आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि नंतर व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. कारण भिन्न भिन्न असतील तर भिन्न टाका, एक असेल तर एकच टाका, जो काही असेल कंबाईन दोघांमध्ये टाका.
नंतर जेंडर इथं टच केल्यानंतर ओपन होईल, तिन्ही ज्यातलं जे असेल ते घ्यायचं आहे तुम्हाला. नंतर तुमचं डेट ऑफ बर्थ घ्यायची, कॅलेंडर येईल त्या कॅलेंडरला टच करून ते भरून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट टाईप करून आडवी रेष घेऊन टाकू शकता. नंतर तुमचं हायेस्ट लेवल एज्युकेशन काय आहे ते टाकायचं तुम्हाला. नंतर तुमचं प्रोफेशनल एज्युकेशन काय आहे, BEd वगैरे जे काय असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि नंतर तुमचा टाकायचा आहे पासवर्ड. तर पासवर्ड टाकताना तुम्हाला एक काळजी घ्यायची का यामध्ये तुम्ही कोणताही घेऊ शकतात, फक्त पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे. जसं मी इथं दाखवतो आहे पास PASS@123 ठीक आहे. हा तुम्ही डिफॉल्ट टाकू शकतात किंवा तुम्हाला जो टाकायचा तो टाकू शकतात. फक्त पहिलं अक्षर कॅपिटल, काही नंतर स्मॉल लेटर्स आणि त्यानंतर चिन्ह म्हणजे @ घेऊ शकतात आणि नंतर परत काही अंक म्हणजे डिजिट्स आणि त्याला अपडेट म्हणायचं. अपडेट म्हटल्यानंतर मधात एक आयकॉन येईल इथं डन झालेलं आहे म्हणून आणि बस ते पेज रिफ्रेश होईल आणि तेच पेज हे दिसेल. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत वरच्या लॉगिनला टच करून काय करायचं आहे, लॉगआउट करायचं आहे. सगळं माहिती फिलअप केल्यानंतर सक्सेसफुली मेसेज आल्यानंतर लॉगआउट करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर परत काय करायचं, तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तसंच फक्त लॉग इन करताना आता काय तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं शाळेचं UDIS नंबर वरती टाकायचा आहे. जसं मेंबर पहिले मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने मेंबर आणि मेंबर नंतर तुम्हाला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्ही आता जो सेट केला आहे तो तुम्हाला टाकायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मी परत एकदा माझं पासवर्ड आता पासवर्ड टाकल्यानंतर इथं बघा कीप मी साईन दिसतं, याला फक्त टच करायचं आहे, ते ब्ल्यू होऊन जाईल, झालं आहे. आणि लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुमचं ते शाळेचं पेज ओपन होऊन जाईल नवीन पासवर्डनुसार, ठीक आहे ना. हे माझा सध्या दिसतो आहे, ठीक आहे ना. आणि इथं तुम्ही पाहू शकतात ब्ल्यू रायटिंगमध्ये दिसतं आहे ऑनलाईन ETF क्लिक हिअर टू कंटिन्यू. तुम्ही तुमचं ट्रेनिंग इथं कंटिन्यू करू शकतात. फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पासवर्डसाठी कसं करायचं त्याच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे. ट्रेनिंग कशी असेल सगळ्यांना याची कल्पना आहे. तुम्ही ते ट्रेनिंग पूर्ण करू शकतात. अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट मला लिहू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि माझं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब नंतर बेल बटन अवश्य दाबा. व्हिडिओ पूर्ण पाहिला तर मला सांगायचे धन्यवाद आणि धन्यवाद.